दुसरा रविवार आहे ज्या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। तब्बल 3 तासांनंतर राज ठाकरे कौटुंबिक भेट घेत स्नेहभोजन करत मातोश्रीहून निघाले। मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन झालं। राज ठाकरे त्यांच्या आईंना घेऊन 20 वर्षांनंतर मातोश्री निवासस्थानी पोहोचले होते। ठाकरे बंधूंमध्ये यावेळी राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे। राज ठाकरे आईला घेऊन मातोश्रीवर दाखल झाले। बारा वाजता राज ठाकरेंनी माहीममधल्या एका खासगी कार्यक्रमालाही हजेरी लावली। त्यानंतर राज ठाकरे आपल्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्या आईला घेऊन मातोश्रीवर आले। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंच्या आई मातोश्रीवर गेल्या। दरम्यान राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळसही सोबत नेली। राज ठाकरेंच्या बहीण जयवंती देशपांडे आणि त्यांचे पती अभय देशपांडे यासह त्यांचा मुलगा यश देशपांडे हे सुद्धा त्यांच्या सोबत होते। तर ही राज ठाकरेंची कौटुंबिक भेट असल्याची माहिती आहे। मागच्या 3 महिन्यांच्या काळातली ठाकरे बंधूंची ही 7वी भेट आहे। 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधी मेळाव्यात दोन्ही ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले। 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले। त्यानंतर 27 ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यानंतर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले। तर 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या नातवाच्या बारशात दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली। तर 5 ऑक्टोबरलाच राज ठाकरे मातोश्रीवर गेले। आणि आता 12 ऑक्टोबरला आईला घेऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान दोन्ही ठाकरेंमधले कौटुंबिक संबंध बरेच सुधारले असल्याचं आता चित्र आहे। ठाकरे बंधूंची मनं जुळल्याचंही दिसतंय। आता युतीची घोषणा कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे। चांगला आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे। परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे। आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये।